नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक उक्ती आहे, देर इज नथिंग लाईक अ फ्री मील. याचा अर्थ असा की फुकट काहीही मिळत नाही. आपल्याकडे मिळतं म्हणा, पण त्याचा अर्थ तसा नाहीये की 5 वर्षासाठी अमुक तमुक उत्पन्नाच्या खाली असलेला जो गरीब वर्ग आहे, त्या गरिबांना 5 वर्ष एक ठराविक अन्नधान्य, जीवनावश्यक खाद्यपदार्थ हे मोफत दिले जातील रेशनवर. हे आपण ऐकले, चालू पण आहे. त्याच्यावर निवडणुकांमध्ये मुद्दे मांडले जातात, निवडणुका लढवल्या जातात, तुम्हाला माहिती आहे. पण त्याचा अर्थ सरकारकडे किंवा सार्वजनिक व्यवस्थेकडे जी श्रीमंती आहे त्याचा फायदा तुम्हाला दिला जातोय. त्या पलीकडे कोणी फार मोठा दानशूर वगैरे झाला असं काही नसतं. सत्यनारायण किंवा कुठल्याही अशा ठिकाणी जेव्हा प्रसाद किंवा असतो, तिथे जेवणावळी उठतात, प्रसाद वाटला जातो, त्याचे पैसे घेत नाही. पण तोच एखादा आवडता गोड पदार्थ प्रसादातला हा दुकानात विकत घ्यायल्यानंतर पैसे पडतात. तेव्हा सांगायचा हेतू असा की फुकटात काहीही मिळत नाही, त्याची किंमत कुठल्या ना कुठल्या प्रकारे मोजावी लागत असते. अगदी सरकार सुद्धा अनेक सुविधा लोकांना फुकट उपलब्ध करून देतं असं म्हणतात. तेव्हा तुमच्या उत्पन्नातला काही हिस्सा हा येन केन प्रकाराने सरकारच्या तिजोरीमध्ये जात असतो, सरकारकडे कर रूपाने गोळा होत असतो. त्यातूनच सरकार आपलं औदार्य दाखवत असतं. आणि मुद्दा त्यातला तो आहे की काहीही फुकट नसतं. म्हणजे अगदी नात्या गोत्यात सुद्धा आपण म्हणतो त्याग त्याग त्याग, असं काही नसतं मित्रांनो. नात्यात सुद्धा देवाणघेवाण असते. जेव्हा ती देवाणघेवाण ही समतोल नसते, तेव्हा मग एकमेकाची भांडणं चालू होतात आणि त्या भांडण्यातून नातं बिघडत जातं, नाती तुटत जातात, नाती उद्ध्वस्त होतात. आणि त्याचं कारण असं की नात्यातल्या भावना वगैरे सगळ्या गृहीत धरल्या तरी त्यातून जो व्यावहारिक समतोल सांभाळायचा असतो, त्याचा जर विसर पडला किंवा त्याकडे कानाडोळा केला किंवा त्यामध्ये चिटिंग होत असेल, तर नात्यातल्या भावना आटून जातात आणि ह्या ज्या गोष्टी असतात, व्यवहारी भांडणं, ती नात्यामध्ये नाक खुपसायला लागतात आणि आपोआप नाती तुटत जातात. हे सगळं मी व्यवहार का समजवलं, व्यवहार, भावना, नाती, तर त्याचं कारण आहे की हेच राजकारण म्हणजे काही वेगळं नसतं. दोन माणसं, एक परिवार, परिवाराचा एक गोतावळा, दूरचे नातेवाईक, जवळचे नातेवाईक, जातीचे, पातीचे, वस्तीचे, भागातले, अशी जी माणसाची वेगवेगळी नाती आहेत, ती सगळी नाती व्यवहारावर चालत असतात. हा, त्याच्यामध्ये कोणाला कधी थोडासा फायदा मिळतो, कोणाला कधी जास्त फायदा मिळतो, पण प्रत्येक जण आपला फायदा तोटा बघूनच संबंध ठेवत असतात, वाढवत असतात, नाती निर्माण करत असतात किंवा नाती तोडत असतात. आपल्याकडे आता ती बरीच चर्चा चालू आहे ना की अजितदादा पवार आणि शरद पवार काका पुतणे परत एकत्र येणार का, आले तर कशामुळे येतील, का नाही येणार, वगैरे वगैरे चर्चा चालू आहे. विषय घरातला आहे असं फार मोठा उदात्त चेहरा करून सुप्रियाताईंनी कितीही म्हटलं तरी विषय घरातला असता तर सुनेत्रा वहिनी विरुद्ध सुप्रियाताई अशी लढत झाली नसती आणि एकेकांना जे काय एकमेकांची लक्तर काढणं चालू होतं तेही झालं नसतं. पण झालं, कारण व्यवहारापेक्षा नातं पातळ असतं यात शंकाच नाही. आणि जर ते एका कुटुंबामध्ये, एका गावामध्ये, एका परिसरामध्ये असेल, तर जागतिक पातळीवर सुद्धा त्यापेक्षा वेगळी कहाणी नसते. राष्ट्रांमध्ये सुद्धा, पक्षांमध्ये सुद्धा जी नाती वगैरे तयार होतात ती त्यातून होतात. 25 वर्षाची शिवसेना भाजप युती, उद्धव ठाकरे किंवा भाजप यांनी एक एक वेळा तोडली. का तोडली? जागा वाटपावरून तोडली, मुख्यमंत्री पदावरून तोडली.
सत्तेचा हिस्सा आपल्याला पाहिजे तेवढा मिळत नाही, हा आपल्यावर अन्याय आहे. मग भावना कशाला दाखवायच्या म्हणून तुटली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर काय पडले? त्यांना आपल्यासाठी जो न्याय्य हिस्सा मिळाला पाहिजे तो मिळत नाही असं वाटलं म्हणून बाहेर पडले. अहो, 20-20 जून 2022 एकनाथ शिंदे हे उठले, विधान परिषदेसाठी मतदान केलं आणि 15-20 काय 22 आमदार घेऊन सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे. पण ज्या दिवशी ते मुंबई सोडून गेले, सुरतला गेले, त्याच्या 24 तास आधी शिंदे काय करत होते? ज्या उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध त्यांनी बंड पुकारलेलं होतं, ते उद्धव ठाकरे 24 तास आधी काय करत होते? 2-4 दिवसानंतर, 10 दिवसानंतर शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर खोके 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 असा आरोप करणारे जे बाकी उद्धवनिष्ठ होते, ते 19 जून 2022 काय करत होते? 19 जून हा शिवसेनेचा स्थापना दिन आहे, वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि त्यांनी शिवसेनेचा पक्षच बळकावून टाकला. त्याच्या 24 तास आधी ते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी योजलेल्या सोहळ्याच्या मंचावर शिवसेना नेता म्हणून विराजमान झालेले होते. आणि तिथे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांनी मोठं भावनिक आवाहन केलेलं होतं की माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब म्हणतात की आईचं दूध विकणारा कोणी आपल्या सोबत असता कामा नये, आपल्यात असता कामा नये. आणि पुढचंच वाक्य उद्धव ठाकरे म्हणाले होते, आत्ता इथे बसलेल्यापैकी कोणी आपल्या आईचं दूध विकणारा नाही. त्यात हेच सगळे फुटलेले आमदार बसलेले होते आणि त्यांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे तर त्या वर्धापन दिन सोहळ्याच्या मंचावरच बसलेले होते, त्यांनी भाषण केलं नव्हतं. सांगायचा हेतू असा की जे काय करायचंय, चांगलं वाईट कसंही असो, त्यामध्ये माझा किती हिस्सा आहे यानुसार माझा सहभाग असतो. आणि माझी अपेक्षा, माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे हीच असते. आणि तो हिस्सा मिळणार नसेल तर वाटेल ते करायला आणि आपला हिस्सा आपल्या पदरात पाडून घ्यायला प्रत्येक जण तयार असतो. हे माणसांचं, राष्ट्र असो, राजकारण असो, पक्ष असो, सरकार असो, ही सगळी माणसंच बनवतात. सरकार चालवणारा माणूस असतं, पक्ष चालवणारा माणूस असतो, तर ती राजकारणात बसलेली ती माणसं असतात, ती बाकीच्या माणसांपेक्षा वेगळा विचार करतात असं बिलकुल नसतं. त्यांचेही रागलोक सामान्य माणसासारखेच असतात. आणि म्हणून हा सगळा मी प्रकार तुम्हाला एवढ्यासाठी समजावला की आज भारत पाकिस्तान युद्धाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामध्ये भारताच्या प्रचंड लष्करी ताकदीसमोर, आर्थिक शक्तीसमोर आपला पाडाव लागणार नाही, पाड लागणार नाही, हे ओळखून पाकिस्तानची तारंबळ उडालेली आहे. आणि कधी धर्माच्या नावावर, कधी जुन्या मित्राच्या नावावर, कधी शेजाऱ्याच्या नावावर मिळेल त्याचे पाय धरून आपल्याला यातून वाचवा, सोडवा, मदत करा म्हणून पाकिस्तान अक्षरशः गयावया करतोय. पाकिस्तानचे वेगवेगळे नेते जगातल्या इतर देशांकडे, राष्ट्रीय नेत्यांकडे जाऊन गयावया करतायत, आम्ही अडचणीत सापडलो, आम्हाला मदत करा. आणि अशामध्ये जी एक बातमी आलेली आहे की तुर्कस्तान पाकिस्तानला मदत करणार आहे आणि आणखीन एक शेजारी जो आहे इराण, तो सुद्धा पाकिस्तानला मदत करणार आहे. किंबहुना पाकिस्तान, इराण आणि तुर्कस्तान अशा 3 मुस्लिम देशांचं एक संयुक्त आघाडी तयार झालेली आहे आणि ती भारताला समर्थपणे रोखू शकते वगैरे वगैरे, ही पण चर्चा कानावर येते. पण खरंच ते शक्य आहे का? तुर्कस्तान तर दूर आहे, युरोपच्या सीमेवर असलेला देश आहे आशियाचा. तो युरोपात आहे की आशियात आहे याबद्दल काही बोललं जात नाही. युरोपियन युनियनमध्ये आपल्याला समाविष्ट करून घ्यावं म्हणून त्याला दीर्घकाळ संघर्ष करावा लागला होता. पण भारत पाक जी परिस्थिती आहे
त्यामध्ये एक मुस्लिम देश म्हणून दुसऱ्या मुस्लिम देशाला मदत करायची म्हणून तुर्कस्तान सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिले. पण आज युद्धजन्य परिस्थिती आहे आणि जगाच्या सगळ्या घडामोडींची स्थिती नाजूक असताना एकदम एका बाजूला जायचं आणि दुसऱ्याचा संपूर्णपणे रोष पत्करायचा, अशा स्थितीमध्ये तुर्कस्तान सुद्धा नाही. अर्थात इराण असो की तुर्कस्तान असो, हे दोन्हीही तुलनेने पाकिस्तानपेक्षा स्वयंभू आणि स्वयंपूर्ण देश आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, स्वतःची ताकद आहे, जागतिक राजकारणात लुडबुडण्याची क्षमता आहे. पाकिस्तानची तेवढी क्षमता नाही. पाकिस्तान लोकांनी टाकलेल्या भिकेवर आणि तुकड्यावर जगणारा देश आहे. आज तुर्कस्तान किंवा इराण हे पाकिस्तानच्या बाबतीत सहानुभूतीने बोलत असतील, त्याचं कारण सोपं आहे. या दोनही देशांना जगाच्या राजकारणामध्ये मुस्लिम धर्मीयांचं नेतृत्व आपल्याकडे असावं, म्हणजे खिलाफत आपल्याकडे असावी, अशी कल्पना आहे. मुळात तुर्कस्तान असा देश आहे की जगात जे इस्लामी साम्राज्य होतं, ज्याला खिलाफत म्हणून ओळखलं जायचं, ओटोमान साम्राज्य म्हटलं जायचं, त्याचा सुलतान हा तुर्कस्थानमध्ये बसलेला असायचा. पुढे वसाहतीच्या काळामध्ये फ्रेंच युरोपियनांनी जगावर राज्य केलं आणि अनेक वसाहती निर्माण केल्या. त्यामध्ये ब्रिटिश, फ्रेंच वगैरे युरोपियन लोकांनी, आक्रमकांनी ऑटोमान साम्राज्य मोडून तोडून टाकलं. आपल्याला पाहिजे तसे वेगवेगळ्या देशांच्या सीमा आखून दिल्या. अगदी भारतामध्ये आपण म्हणतो औरंगजेब, बाबर वगैरे, कोण खिलजी वगैरे, हे मुस्लिम सुलतान भारतात येऊन आक्रमक आले आणि बादशाह सुलतान झाले, तरीही त्यांना आपल्या सत्तेसाठी खलिफाची, इस्लामची मान्यता म्हणजे खलिफाची मान्यता, कारण खलिफा हा पृथ्वी तलावरच्या सगळ्या मुस्लिमांचा सर्वोच्च नेता आहे, धार्मिक नेता आहे, राजकीय नेता आहे, असं मानलं जात होतं. आणि म्हणून आज देखील मुस्लिम देश जे काय 50-60 आहेत, त्यांच्यामध्ये जी राजकारणाची फार मोठी महत्वाकांक्षा असते, ती महत्वाकांक्षा आपण खलिफा व्हावं अशी असते. इस्रायल विरुद्ध पहिलं युद्ध झालं, ते करायला निघालेला इजिप्तचा नेता लष्करशाह अब्दुल गमाल नासेर हा पण खलिफा व्हायला निघालेला होता. त्याला सगळ्या मुस्लिम जगाचं नेतृत्व करायचं होतं. इराण आणि सौदी अरेबिया हे शिया सुन्नी असं भांडण आहेच. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी आहे की आज मुस्लिमांची जी 3 पवित्र धर्मस्थळं मानली जातात, त्यातली 2 मक्का आणि मदिना ही सौदीमध्ये आहेत आणि तिसरं करबला इराकमध्ये आहे. त्यामुळे जगाचं मुस्लिमांचं नेतृत्व आपल्याकडेच आहे अशा थाटात सौदी अरेबियाचे राजे वागत असतात. त्यांच्याकडे पैसा पण आहे आणि धर्मस्थानं पण आहेत आणि त्याला ते सुन्नी असल्यामुळे, वहाबी असल्यामुळे, शिया हा वेगळा पंथ असलेला इराण हा सतत सौदीला आव्हान देत असतो. लेबेनॉन, सिरिया, येमेन अशा देशामध्ये जे शिया पंथीय आहेत, त्यांना हाताशी धरून सौदी विरोधातलं राजकारण जागतिक पातळीवर इराण खेळत असतो. आणि आता त्यामध्ये तुर्कस्थानचा एर्डोगन हा, काय तो एर्डोगन असं काहीतरी नाव आहे त्याचं, तो सापडलेला आहे. आणि त्यामुळे हे दोघे सध्या खलिफा होण्याच्या शर्यतीतले आहेत. त्यांना भविष्य आपल्या राजकीय हेतूसाठी पाकिस्तानविषयी सहानुभूती दाखवावी लागते. पण याची आणखीन एक बाजू लक्षात घेतली पाहिजे, जी तुर्कस्तानपेक्षा इराणची वेगळी आहे. इराण हा पाकिस्तानचा शेजारी सुद्धा आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे पाकिस्तानचे, अफगाणिस्तान आणि इराण हे पाकिस्तानचे सारखेच शेजारी आहेत. आणि म्हणूनच जशी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातली जी सीमारेषा आहे, सरहद्द आहे, त्याच्यावरून त्या दोनही देशांमध्ये कमी अधिक हाणामाऱ्या चालू असतात. तसंच पाकिस्तान आणि इराण
या दोघांमध्ये सतत सीमेचा संघर्ष चालू असतो. बलुचिस्तान जो पाकिस्तानचा एक प्रांत आहे आणि तो फुटून स्वतंत्र व्हायला बघतोय, त्या बलुचिस्तानचा एक मोठा हिस्सा दक्षिणेच्या बाजूचा, पश्चिमेच्या बाजूचा हा इराणचा हक्काचा भूभाग आहे, असा इराणचा दीर्घकालीन दावा आहे. आणि त्यावरून पाकिस्तानी सेना आणि इराणी सेना यांच्यात अधूनमधून अगदी सशस्त्र संघर्ष होत असतो. वरकरणी ते एकमेकांच्या विरुद्ध बोलत नसतील, मुस्लिम देश म्हणून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत असतील, तरी सीमेवर दोघांच्या सैनिकांमध्ये सतत चकमकी आणि झटापटी होत असतात. त्यामुळे इराण इराण हा पाकिस्तानात शियांना न्याय मिळत नाही म्हणून पाकिस्तानवर डूख धरून आहेच. पण त्यापेक्षाही बलुचिस्तान मधला जो हिस्सा इराणचा हक्काचा भूभाग आहे असं इराणला वाटतं. तो जर या भारत पाक युद्धामध्ये पाकिस्तान मोडताना आपल्याला बळकावता आला तर इराणला हवाय. म्हणून वरकरणी पाकिस्तानला आपण तुमचे दोस्त आहे म्हणून दाखवायचं, पण भारत सुद्धा इराणचा दोस्त आहे. त्यामुळे इराण हा भारताविरोधात पाकिस्तानच्या बाजूने मैदानात येणार नाही. वरकरणी सहानुभूती दाखवेल, जसा दूर बसून तुर्कस्तान सहानुभूती दाखवेल. पण या युद्धामध्ये आपल्या बाजूचं नुकसान फार होऊ नये. पाकिस्तानचा जो इराण म्हणून भाग आहे, पाकिस्तानचा जो बलुचिस्तान म्हणून भाग आहे, तिथलं नुकसान जादा होऊ नये आणि सुखरूप आपल्याला पाहिजे तेवढा पाकिस्तानचा बलुचिस्तानचा एक हिस्सा आपल्याला बळकावता आला तर इराणला हवाय. आणि तेवढ्यासाठी इराण पाकिस्तान विषयी ही तात्पुरती सहानुभूती दाखवतोय. अगदी थोडक्यात आणि स्पष्ट नेमक्या शब्दात सांगायचं तर आज पाकिस्तानवर जे भारताने लादलेल्या युद्धाचे ढग घोंगावत आहेत, अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे मित्र म्हणून बघायचं असे दोन देश आहेत पाकिस्तानसाठी, आणि ते आहेत उत्तरेकडचा चीन आणि पश्चिमेकडचा इराण. पण हे दोन्ही देश आपापले आंतरराष्ट्रीय आणि भौगोलिक स्वार्थ, आर्थिक स्वार्थ विचारात घेऊनच पाकिस्तानला फक्त तोंडाला पानं पुसतायत. आम्ही आहोत तुमच्याकडे, आमची सहानुभूती आहे, पण भारताविरुद्ध लढायला उभं राहून त्याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. पाकिस्तान नामशेष व्हायची वेळ आली तर इराण किंवा चीन पाकिस्तानच्या मदतीला धावतील का? चकार शब्द बोलत नाहीत. चकार शब्द बोलत नाहीत याचं कारण पाकिस्तानातून बलुचिस्तानातून ग्वादार बंदरापर्यंत जाण्याचा जो विकास मार्ग चीनने तयार केलेला आहे, तेवढा पुरता चीनचा पाकिस्तानमध्ये इंटरेस्ट आहे. इराणची स्थिती त्यापेक्षा बिलकुल वेगळी नाहीये. परिस्थिती अशी आहे की चीनला आपली गुंतवणूक सुरक्षित करायची आहे आणि दुसरीकडे इराणला बलुचिस्तानचा जो भूभाग इराणशी सलग होऊ शकतो तो बळकावायचा आहे. आणि त्यासाठी इराण पाकिस्तानची गुलुगुलू गोडगोड बोलतोय, पण भारताशी शत्रुत्व पत्करायला पाकिस्तान बिलकुल तयार नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली तर पाकिस्तान कुठच्या अत्यंत विचित्र परिस्थितीतून आता जातोय हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आता मी इथेच थांबतो, पण इराणचा भारत पाक युद्धामध्ये काय भूमिका असू शकते ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. एवढ्यासाठी हा विषय तुमच्या समोर मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.